छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत पाल तालुका कराड येथे लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांच्या समस्यांचा निपटारा करण्यात आला। या शिबिरात अनेक तक्रारींचे निवारण करण्यात आले। तसेच विद्यार्थी व नागरिकांना विविध दाखल्यांचे वाटपही यावेळी करण्यात आले। कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, जिल्हा परिषद सदस्य मदनभाऊ काळभोर, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, भूमी अभिलेखचे अधिकारी प्रवीण पवार तसेच कृषी महसूल व भूमी अभिलेखचे अधिकारी उपस्थित होते। भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेशराव पाटील, जिल्हा चिटणीस शंकरराव शेजवळ, भोयाचीवाडीचे माजी सरपंच संजय कदम, नायब तहसीलदार हेमंत बेसके, मंडल अधिकारी तलाठी तसेच सरपंच सुनीता घाडगे, प्रशांत भोसले, सतीश शिंदे व पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी आमदार मनोज घोरपडे यांनी मार्गदर्शन करताना पाणंद रस्ते खुले करणे, सार्वजनिक जागा व स्वमालकीच्या जमिनीसाठी नागरिकांना हेलपाटे न मारता त्यांच्या तक्रारींचा निपटारा व्हावा याची काळजी अधिकारी वर्गाने घ्यावी। तसेच कराड उत्तर विभागातील पुनर्वसित व पूरग्रस्त भागातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी जिल्हा परिषद सदस्य मदनभाऊ काळभोर, प्रांत अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी मार्गदर्शन केले। सुनील काळभोर यांनी आभार व्यक्त केले। दरम्यान शासकीय कार्यालयांमधून कामे होत नाहीत अशा तक्रारी उपस्थित नागरिकांनी केल्या। पीएम किसान योजनेमधील त्रुटी दूर करून वंचित शेतकऱ्यांना लाभ मिळावा, KYC व इतर अडथळे दूर करण्यासाठी भूमी अभिलेख, महसूल विभाग, तालुका कृषी विभाग यांनी सकारात्मकता दाखवावी अशी प्रतिक्रिया यावेळी नागरिकांनी दिल्या। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाची कार्यशाळा संपन्न झाली। त्यामध्ये सर्व जिल्हा परिषदचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, सरपंच, पोलीस पाटील, नगरसेवक या सर्वच मंडळींचं या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं। त्यावेळेला अतिशय रामसाहेबांनी ज्या काय आपल्या महाराजस्व अभियानामध्ये येणारे जे काही कार्यक्रम आहेत ते सर्वांना समजावून सांगितले। तर ज्यांनी त्याला जर समजावून घेतलं त्यांच्यासाठी काम करायला अतिशय सोपा विषय झालेला आहे। महसूलची यंत्रणा तर तुम्ही स्वतःतून जरा लक्ष द्या या 5 जिल्हा परिषद गटात आणि यांच्याकडे सगळे आकडे कुठल्या गावात किती जणांना का लाभ मिळत नाही किंवा प्रत्येक काय परिदेशन झालेलं लोक डिटेक्ट झालेले आहेत। तर आपल्याला प्रत्येक गावामध्ये जर एक दिवस तुम्ही थोडा वेळ दिला तिथल्या संबंधित तलाठी आणि त्या ठिकाणचे आपले जे कृषी विभागाचे कृषी सहाय्यक आहेत त्यांना जर घेऊन बसला ना तर 15-20 दिवसात 5 जिल्हा परिषद गटात एकही शेतकरी असा राहणार नाही की त्याला ते पीएम किसानचा लाभ मिळेल। या अनुषंगाने थोडस आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा पदाधिकाऱ्यांना थोडस आपण बरोबर जर घेऊन काम करायचं म्हटलं तर चांगल्या पद्धतीने रिझल्ट येत असतो। कारण आम्हाला प्रत्येक घर माहित असतं आणि गावामध्ये गेल्यानंतर कोणता कार्यकर्ता कुठलं काम चांगलं करेल ते आम्हाला त्या माहिती असतात आणि शासन आणि पदाधिकारी त्यांनी एकत्र मिळून जर काम केलं तर प्रत्येक कामामध्ये चांगल्या पद्धतीने गती यायला काहीच हरकत नसते। जसं आता काही प्रश्न जे आहेत त्या अनुषंगाने साहेबांनी सांगितलंय त्याचा सुद्धा प्रस्ताव आम्ही तयार करतो। गरज असली तर शासनात आमच्या लेवल होत असलं तर आमचा आम्ही पण करू। त्यामुळे आता जे काय असं वर्ग 2च्या जमीन आहेत त्या वर्ग 1 करण्याकडे आपलं महाराष्ट्रातलं भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार हे फार सकारात्मक आहे की पेपर दुरुस्त करायला वेगळा काही खर्च लागत नाही। फक्त अधिकाऱ्यांनीच म्हणायचे ती बहुमोठवर 1 का 2 पण ते बऱ्याचशा पुढच्या अडचणी त्या माध्यमातून सुटत असतात आणि बऱ्याचशा गोष्टींमध्ये शासनाला सुद्धा महसूल मिळत असतो। अशा पद्धतीनं त्या लोकांची पण कामं होत आहेत आणि सगळ्यात जर महत्वाचं काय असेल तर लोकांना डायरेक्ट नजरांना भरायला काय वाटत नाही, हेल्पाटे मारून वेळ घालवून हा विषय फार अडचणीचा होत असतोय। आणि खरं तर हे लक्षात घेऊन या ठिकाणी आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि खरं तर महसूलच्या यंत्रणेमध्ये हा पारदर्शकता कशा पद्धतीने आणता येईल आणि भूमी अभिलेखचे बऱ्याच दिवसापासून ते प्रश्न प्रलंबित आहे। कालच एक निवेदन केलेलं सभागृहामध्ये चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी की जे 2011च्या अगोदरची ज्यांच्या नोंदी आहेत ग्रामपंचायत आणि ज्यांचे गायरान असेल सरकारी जमिनीमध्ये अतिक्रमण आहे तर ते रेग्युलर करण्याच्या दृष्टिकोनातून लवकरच सुधारित आदेश पण काढतायत। त्याच पद्धतीने आपण बघतो पाणंद रस्त्याच्या बाबतीत तर या मागच्या 1-1.25 वर्षामध्ये
फार चांगल्या पद्धतीचे सकारात्मक निर्णय घेतले. आणि ज्यावेळेला जसं आता भाऊनी सांगितलं की बाबा मी सुरुवातीला आहे, रस्ता अडवणारी मंडळी सुरुवातीची असतात. आतल्या मंडळींना गरज असते. आपला कधीच 2 नंबर 3 नंबरचा शेतकरी म्हणत नाही आम्हाला रस्ता नकोय, पण ते 1 नंबरचा शेतकरी म्हणत असतो की आम्हाला रस्त्याची गरज नाही, तेच रस्ते बंद करत असतात. रस्त्याच्या बाजूच्या दोन्ही टोकालाच फक्त अडचणी येत असतात. पण खरं तर शासनानं फार सकारात्मक भूमिका यामध्ये घेतलेली आहे. आज जर आपण तहसीलदारांच्याकडे अर्ज केला की सदर रस्त्याचं सीमांकन करून मिळावं, ते लगेच खाली भूमी अभिलेखला आदेश देत आहे. त्यांच्या माध्यमातून सर्वे मिळत आहेत आणि ह्याच्या अगोदर पोलीस प्रोटेक्शनला पैसे भरायला लागायचे. सर्वेर पाहिजे असला तर पैसे भरायला लागायचे. पण शासनानं आता ह्या सर्व गोष्टी फ्री केल्या. म्हणजे पोलीस प्रोटेक्शन सुद्धा त्या ठिकाणी फ्री मिळते. आणि आता जर कोणी पानक रस्ता अडवला तर फौजदारी केस सुद्धा दाखल करण्याचं प्रयोजन शासनाने केलं. त्यामुळे पूर्वी काय असायचं, कुठंतरी NC दाखल व्हायची, बाकीचा विषय संपायचा. पण आता जर पाठपुरावा जर तुम्ही केला, शेतकरी सर्व शेतकरी तर एखादा रस्ता जो वर्षानुवर्षे शेकडो वर्ष बंद आहे तो सुरू करणं आता काही फार अवघड राहिलेलं नाही. कारण आपल्या शासनानं त्या अनुषंगाने कायदे पण तयार केलेले आहेत. आणि त्यामध्ये जी काही पूर्वीची जी काही फार लेंदी प्रोसेस होती ती फार सरळ आणि सोपी केली. परवाच्या निवेदनात महसूल मंत्र्यांनी हे सुद्धा सांगितलं की आज आपल्याकडं भूमी अभिलेख तेवढ्या प्रमाणात स्टाफ नाही, तर ते स्टाफ घ्यायचे अधिकार पण आता खालीच दिलेत. म्हणजे ह्यालाच दिलेत की तुम्हीच माणसं अपॉइंट करा, त्यांचे पगार पण त्यांनीच काढायचे, पैसे वगैरे त्यांचं जे काय ते असतं. आणि त्या मंडळींनी जे काय केलेलं सर्वेक्षण आहे ते फक्त ह्यांनी क्रॉस चेक करायचे. म्हणजे इतकं सुटसुटीत. कारण काय होतं, प्रत्येक गोष्ट शासनालाही वाटतंय, आम्हाला पण वाटतंय की एका दिवसात सगळं झालं पाहिजे, पण त्याला लागणारा कर्मचारी वर्ग देणे सुद्धा शासनाची जबाबदारी आहे. आणि त्या अनुषंगाने खाजगी लोकांना सुद्धा यामध्ये समाविष्ट करू हा जो काही बऱ्याच वर्षाचा प्रश्न आहे. आणि ज्या वेळेला जसं आता आपण बघितलं की इथं आम्ही आता किमान 3-4 महिने झालं फॉलोअप घेतोय पेरल्याचा, तो जो 50-60 वर्षापूर्वीपासूनचा रस्ता, म्हणजे गावाचं राजकारण पण त्या रस्त्यावर चालत होतं. जरा इकडे तिकडे गेला की रस्ता बंद व्हायचा. म्हणजे ही पण परिस्थिती तयार होत होती. पण 3-4 महिन्यामध्ये या मंडळींनी पाठपुरावा केला. तसंच आपल्या प्रशासनानं सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला त्याला. आणि आज ते इतर हक्काच्या रस्त्याची नोंद झाली तर इथनं पुढे कोणी तिथं अडवू शकत नाही. तर त्यांच्या ऑफिसकडे कोणाला जावं लागणार. जे काय असेल ते आपल्या मोबाईलवर आपल्याला अगदी मोजणी करायची असली तरी त्यांच्याकडे जावं लागणार नाही. इतकं ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आता शासन यामध्ये आणतंय. आणि त्या दृष्टिकोनातून आपण सुद्धा आता तरुणांची शेतकरी ती सगळी मंडळी आता कधी दिसणी ग्राम महसूल अधिकाऱ्याकडे जायची गरज लागत नाही. ऑनलाईन सगळ्या गोष्टी, सातबारा असेल, बाकी सगळ्या गोष्टी येऊन आता इथनं पुढे तुम्हाला गावात सुद्धा ग्रामपंचायतीकडे अर्ज द्यायला जावं लागणार. मोबाईलवर सुद्धा काही गोष्टी या ठिकाणी गावातल्या ग्रामपंचायत अगदी ग्रामसेवकांच्याकडचे काही विषय असतील, ग्रामपंचायतचे विषय असतील, ऑनलाईन या ठिकाणी काय आपल्या तक्रारी मांडू शकतात, त्याचं निवारण करू शकतात. त्यामुळे येणाऱ्या 4 वर्षांमध्ये एवढं गतिमान प्रशासन होईल की जेणेकरून आम्हाला सुद्धा रोज प्रांत साहेबांना 2-3 मला फोन करावे लागतात, तहसीलदार मॅडमला 3-4 करावे लागतात, भूमी अभिलेखला तेवढेच करावे लागतात. मला वाटतं 4 वर्षात तुम्हाला फोन करायची गरजच लागणार. कारण बरेचसे प्रश्न जे की आता गती आहे आपल्या शासनाची की महाराजस्व अभियान असेल, आता बऱ्याच वेळा बघतो आपण की वारस नोंदी असतील, काही ठिकाणी सातबारे चुकलेले आहेत, आम्हाला मॅडमला फोन करावा लागतो, ते थंब ओपन करा, मग खातेदाराचं त्यामध्ये चेंज करायचे सातबारे. पण आता शासनाने भूमिका घेतली की तुमचे सातबारे सगळे सरळ करून द्यायचे राजस्व अभियानात. त्यामुळे आपण सुद्धा सर्व शेतकऱ्यांनी ज्या ज्या काही आपल्या अडचणी असतील त्या अडचणी दुरुस्त करून घेण्याच्या अनुषंगानं आपण सुद्धा प्रशासनापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि आपल्या अडचणी या राजस्व अभियानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दुरुस्त करून मिळणार आहे, त्याचा लाभ घेतला पाहिजे. यामध्ये सकारात्मक राहील त्या पद्धतीनं पोलीस स्टेशनचं पण बरंचसं काम ऑटोमॅटिक कमी होणार आहे. आणि जे काही वाईटपणा येत असतो भावाभावांमध्ये, भावकीमध्ये, रस्ते अडवायचा विषय असेल, कोण पाणी अडवते, ह्या सगळ्या गोष्टी जे काही मूळ आहे हे या ठिकाणी या शासनाने शोधलंय. त्यामुळे प्रत्येक गोष्ट सुटसुटीत कशी करता येईल आणि प्रत्येकाचा अधिकार प्रत्येकाला कसा देता येईल
या अनुषंगानं ह्या अभियानाच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. 3-4 विषय या कराड तालुक्यात फार महत्वाचे आहेत. जसं आता भोयाच्या वाडीचं पुनर्वसनचं आहे, तीच परिस्थिती आज कोर्टीची आहे. कोर्टीचं गावठाण बऱ्याच वर्ष लोक राहत आहेत, पण आज सुद्धा ते त्यांच्या नावावर नाही. कोपर्डे हवेली गावाचं बस आता प्रकारचा एक विषय मध्ये मी कलेक्टर साहेबांनाही त्या संदर्भानं बोललोय. त्याच पद्धतीनं नागेश पाटील साहेबांचं आणि पवार साहेबांचं पण मी बोलणं करून दिलेलं आहे. बऱ्याच वर्षाचा जसा पहिलेच्या रस्त्याचा विषय तसंच तो आहे. घर नाव आहे आणि अंगण बस आता प्रकार काय झालंय त्याच्या शेवटपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला जावं लागेल आणि जी काय पुनर्वसित गावठाण आहेत पुराच्या माध्यमातून झालेली त्याचे बऱ्याच वर्षाचे प्रश्न या ठिकाणी आपल्याला या माध्यमातून प्रशासनानंच मनात आणावं लागेल आणि त्यांचे संपवावं लागेल. तसंच कोपर्ड्याचा बस आता प्रकारचा एक विषय तिथं आता भगतवाडी गाव इतक्या वर्ष खरं तर तिथं रस्ता नव्हता, त्यामुळे ती माणसं ऑटोमॅटिक खाली आली. त्यांनी खाजगी गट खरेदी केले आणि गुंठेवारीमध्ये तिथं स्वतः खरेदी करून गावठाण बसवलंय. पण आज ते आपल्याला गावठाणमध्ये कन्वर्ट करून द्यायचे. त्यांना भगतवाडीची जनता वाडी वस्ती पालीच्या पश्चिम बाजूला आता त्याची वसाहत झालेली आहे. रस्ते वगैरे अतिशय प्री प्लॅनड त्यांनी व्यवस्थित त्या ठिकाणी गाव बसवले. पण तो आज निघताना ते 7-12 निघतोय त्यांचा, पण ते त्यांना गावठाणमध्ये कन्वर्ट करून पाहिजे. तर त्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल तो विषय आहे. तसंच हारपवाडीचा पण बऱ्याच वर्षाचे काय गावठाणाच्या विषयानं प्रलंबित विषय आहेत. असे जे काही बऱ्याच वर्षाचे विषय आहेत आणि ती काय होतं सार्वजनिक विषय असला की त्याचा एवढा पाठपुरावा होत नाही जेवढा वैयक्तिक होतो. त्यामुळं ह्यामध्ये सुद्धा थोडंसं आपण प्रशासनानं लक्ष घालून या विषयामध्ये कायमस्वरूपी हा सर्व विषय मार्गस्थ लावावेत आणि त्या अनुषंगानं प्रशासन तर अतिशय सकारात्मक आहे. मला खरं तर आमदार झाले समाधान आहे. हे सर्व अधिकारी पॉझिटिव्ह आहे. कधी फोन केला तर काय फार कारण सांगत नाही, आता जी अडचण आहे ती सांगितलीच जाते आणि सांगितली पण पाहिजे. पण जे होण्यासारखे विषय आहेत त्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम सगळ्याच विभागाचं या ठिकाणी चालू आहे आणि त्यामध्ये या राजस्व अभियानाच्या माध्यमातून आणखी गती येण्याच्या दृष्टिकोनातून शासनानं आता प्रत्येक दिवसाचा हा कार्यक्रम ठरवून दिलाय प्रशासनाला. पण आपण सुद्धा त्याचा जास्तीत जास्त लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून लोकांच्या मध्ये सकारात्मकता आणणं आणि आपले जे काही प्रशासकीय प्रलंबित विषय आहेत ते या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं पूर्ण करून घ्याल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आपण सर्वच महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 ची अंमलबजावणी करण्याबाबत जनजागृती शिबिराला उपस्थित असलेले आपल्या कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार मनोजदादा घोरपडे, आपल्या तालुक्याचे उपविभागीय अधिकारी सन्माननीय शिवाजी महाराजस्व समाधान शिबिरामध्ये ज्या 15 गोष्टी आपल्या सर्वसामान्य जनतेला सोयीसाठी तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी फार चांगलं हे केलं, सगळ्यांना समजून सांगितलं की ते कसं कसं करायचं आहे. आणि ह्या गोष्टी आपल्या सर्व विभागातील ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच ह्या सर्वांनी ते समजून घेऊ. कारण आपल्याला जर समजलं तर आपण बाकीच्या आपल्या शेतकरी बंधू भगिनींना त्याची मदत करू शकतो. आणि त्याने चांगल्या योग्य प्रकारे केलेलं आहे, समजून सांगितलेलं आहे. त्याचबरोबर मी या ठिकाणी आपले जे महसूलचे आहेत, तलाठी मॅडम आहेत, ग्रामसेवक आहेत, सर्कल आहे, यांना सुद्धा मी विनंती करेन की बाबा तुम्ही प्रत्येक गावातील आपले जे लोकप्रतिनिधी आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत, सरपंच आहेत, त्यांना ह्या सगळ्या योजना समजावून सांगाव्या. म्हणजे ते बाकीच्या इतर लोकांना समजून सांगतील. आता त्यांनी प्रांत साहेबांनी सांगितलं की पदाधिकाऱ्यांची ह्या गरज आहे, पण प्रांत साहेब पहिलं पदाधिकाऱ्यांनाच कळलं पाहिजे, त्यांना त्यांचं कार्यशाळा घेतली पाहिजे, त्यांना सगळं समजून सांगितलं पाहिजे. ऑटोमॅटिक सगळी कामं मार्गी लागतील. त्याचबरोबर आता मी बघितलं काय लोकांच्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, केवायसी आहेत, म्हणजे फार मोठी गोष्ट नाही. आता सगळं ऑनलाईन व्हायला लागले. फक्त आपण लोकांनी येणाऱ्या माणसाकडे समजा शिक्षणाचा अभाव आहे, कुणाला माहित नाही. आता नंदुराने सांगितलं की सगळ्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, कुणाला काय करता येत नाही, पण त्यांचे नातवंड आहेत, मुलं बाळ आहेत, त्यांच्याकडे असतं. पण त्यांना ते समजून सांगितलं पाहिजे. सर्व अधिकाऱ्यांना मी या ठिकाणी आव्हान करेन बाबा आपण पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. त्याला कारण देऊन काय उपयोग नाही. आणि जर एखादं काम होणारच नसेल तर
त्यांना क्लिअर पण सांगा नाही होणार. परंतु त्या माणसाला बाबा हे पेपर नाही तो पेपर नाही त्याला पोच देता येत नाही ही तर चुकीचंच आहे. तर आमचे उपसरपंच सुनील सांगितले की आमची कागद बार मागून घेतात आणि पोच दिली जात नाही. त्यामुळे प्रत्येकदा सगळ्यांना विनंती करेन की बाबा आपण प्रत्येक आपल्या गोरगरीब शेतकरी आहे याला बाबा मदत करू. जे काय पेपर आहेत आधार कार्ड ही केवायसी काही मोठी गोष्ट नाही. आता दादांनी सांगितले की 2-3 हजार केसेस आहेत फक्त त्या मिटवायला काही वेळ पण लागायचा नाही. मला काय साहेब आपलं अभियान पूर्ण व्हायच्या अगोदर पण आपण ते पूर्ण करू शकू. या ठिकाणी पाणंद रस्ते शाळेचे दाखले पाणंद रस्त्याचा एक आपल्या ग्रामीण भागामध्ये फार मोठा प्रश्न आहे आणि प्रांतसाहेबांनी सांगितले की बाबा तो नकाशावर आहे आणि दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांची जर संमती असेल तर ते करायला काही प्रॉब्लेमच नाही की बाबा तो जर पाणंद रस्ता झाला तर पावसाळ्यात सुद्धा आपली शेतकरी बांधव मोटरसायकलने त्याच्या बांधावर जाऊ शकते. आता या ठिकाणी प्रांतसाहेब मी तुम्हाला सांगतो मी पहिल्यांदा माझ्या शेजारचीच पाणंद रस्ता सर्वांसाठी करतो तेच पहिल्यांदा चालू करूया आपण. कारण फ्रंटला माझी शेती आहे आणि मी द्यायला तयार आहे ताबडतोब. तर असा तो पॉझिटिव्ह लागेल आणि सर्वांना मदत करूया. प्रांतसाहेब पण पॉझिटिव्ह आहेत तहसीलदार मॅडम पॉझिटिव्ह आहेत. त्यांनी आपला एवढा वेळ देऊन या अभियानासाठी या ठिकाणी आलो. महाराष्ट्र शासन या ठिकाणी त्यासाठी फार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे आणि आपण ह्या योजनांचा सर्वांनी फायदा करून घेऊया लाभ करून घेऊया एवढी या ठिकाणी मी विनंती करतो आणि थांबतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. हा राज्य शासनाच्या एक महत्वाकांक्षी कार्यक्रमामध्ये धरला जातोय. आपण 2 शिबिर ठेवणार आहे. या शिबिरामध्ये राज्य शासनाच्या एकूण 15 योजनांची माहिती ही आपण इथं देतोय. त्याचबरोबर याच्या अनुषंगानं आपण कामकाज करतोय. मगाशी काही अंशी 7-12चं वाटप केलं, काही अंशी 8चं वाटप केलं. याच्यामध्ये प्रलंबित असलेल्या नोंदी सुद्धा आपण या मोहिमेमध्ये आपण काढतोय. त्याचबरोबर रेकॉर्ड दुरुस्त करतोय. सेवा हमी कायद्यानुसार वेगवेगळे दाखले आहेत ते दाखले वाटपाचा कार्यक्रम करतोय. त्याचबरोबर भूसंपादनामध्ये जे गेलेले आहेत आपण मगाशी सांगितलं कमी जास्त पत्रक या पत्रकांचाही अंमल तारळी कुणाकडे आहे गाव तलाठी तारळी तलाठी पाटण मध्ये. अच्छा बरोबर. तर मग ते आपल्या खालची लाभ क्षेत्रातली गाव कॅनलच्या याच्यात बरोबर भूसंपादन आपण जरूर त्याच्यात मी त्याची नोंद केलेली आहे. 1955चं संपादन आहे जुनं तारळी कॅनलचं. तर त्याचीही कमी जास्त पत्रकानुसार 7-12 त्याच्या नोंदी कमी केल्या जातील. त्या मयत असतील तर त्यांच्या वारस नोंदी घेतल्या जातील. वारस फेरफार त्याचबरोबर 7-12 अद्यावत करणे अधिक आता ज्येष्ठ मातांना आपण संजय गांधीची प्रकरणं मंजूर केलेली आहेत. जे पात्र लाभार्थी आहेत त्या पात्र लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ हा शेवटच्या घटकापर्यंत इथं पोहोचण्यास या शिबिरातून मदत होणार आहे हे मला इथं सांगायचं आहे. त्याचबरोबर विद्यार्थिनींना दाखल्यांचं वाटप केलेलं आहे आणि याच अनुषंगाने मला 2 आव्हाने इथं करायचे आहेत की विशेषतः आदरणीय मनोजदादांनी गेले 2 आठवडे विधानसभेचं अधिवेशन चालू आहे. इथेही त्यांनी ऐकलेलं असेल अधिक वाचलेलंही असेल की माननीय मुख्यमंत्री महोदयांची मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजना ही एक शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र आणि क्रांतिकारक बदल करणारी योजना आहे. शेतकऱ्याला त्याच्या शेतावरती तिन्ही हंगामामध्ये उन्हाळ्या हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये सुद्धा त्याला यंत्रसामुग्रीसह त्याच्या शेतामध्ये पोहोचता यावं. त्याचबरोबर उत्पादित झालेला माल आहे तो माल सुद्धा बाजारपेठेत आणण्यासाठी कायमस्वरूपी रस्ता असावा याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजना केलेली आहे. दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी
याच्यामध्ये संमती द्यायची आहे आपल्याला, आणि संमती दिल्यानंतर त्या रस्त्याची बळकटीकरणाचं काम ही शासनाच्या मार्फत केलं जाईल. आणि बळकटीकरणच करून थांबणार नाही, तर त्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांच्या सातबारावरती नोंद ही पुढं घेतली जाईल आणि तिथून पुढं मग तो ग्रामीण मार्गामध्ये समाविष्ट केला जाईल, इतर ग्रामीण मार्गामध्ये समाविष्ट केला जाईल, खडीकरण होईल, त्याच्यानंतर डांबरीकरण सुद्धा काही कालावधीनंतर राज्य शासन करणार आहे. ही एक चांगली योजना आहे आणि मला सर्व पदाधिकाऱ्यांना इथं आवाहन करायचं आहे की आपण जर का आपल्या गावातील अशा शेतकऱ्यांची जर का यादी केली आणि आमचे ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी यांच्या पातळीवर आम्हाला जर का समजलं तर ते त्या गावात येतील, शेतकऱ्यांच्याकडे येतील, त्यांची संमती घेतील आणि या रस्त्याचं कायमस्वरूपी रस्त्यामध्ये हे हस्तांतरण होईल. दुसरे एक आहे की सर्वांसाठी घरे. मी परवाच्या कार्यशाळेमध्ये 2 तारखेच्या कार्यशाळेमध्येही सांगितलं की राज्य शासन 1/11/2011च्या पूर्वीची शासकीय जमिनीवरील अतिक्रमण ही नियमानुकूल करत आहे. मी परवाच्या दिवशी आपल्याला 2 गावांची नावे सांगितली. एका गावामध्ये 11 अतिक्रमण होती आणि दुसऱ्या गावामध्ये 18 अतिक्रमण अशी 29 अतिक्रमण आपण शक्ती प्रदत्त समितीने त्याला मंजुरीची शिफारस करून आपण आता ती मोजणी करून घेतोय. त्या वैयक्तिक कुटुंबाची ती मोजणी सुद्धा शासनामार्फत होईल. तिथं कुठेही लाभार्थ्यांना हा मोजणी फीचा त्रास होणार नाही आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे तो प्रस्ताव मंजूर करून आपल्याच हस्ते या पुढच्या काळामध्ये तिथं पट्टे वाटपाचं काम हे आपण करणार आहे. मला पुन्हा पदाधिकाऱ्यांना आवाहन करायचं आहे की जे आपल्या गावामध्ये वेगवेगळी शासकीय जमिनीवरची अतिक्रमण आहे ती अतिक्रमण आम्ही ग्राम विकास अधिकाऱ्यांना त्यांना बैठक घेऊन सूचना दिलेल्या आहे, त्यांना छाननीचा तक्ता दिलेला आहे. ते छाननीमध्ये आवश्यक असलेले पुरावे हे त्यांच्याकडे द्यावेत की जेणेकरून त्याच्यात 1/1/2011 पूर्वीची अतिक्रमण आहेत ती नियमानुकूल करण्याला मदत होईल. हे मला आपल्याला इथं आवर्जून सांगायचं आहे. मी पुन्हा एकदा स्वाक्षरीत असतो त्याची नक्कल घेण्यासाठी तुम्हाला कार्यालयामध्ये यावं लागत नाही. तशा आमच्या कार्यालयातलं सर्व रेकॉर्ड हे आता ऑनलाईन उपलब्ध झालेलं आहे. फक्त ते आपल्या बहुतेक लोकांना त्याचं अजून इंटरॅक्शन ते कसं वापरायचं, डाउनलोड कसं करायचं याची माहिती खूप कमी असल्यामुळे किंवा किंबहुना ही महासेवा केंद्रामध्ये गेल्यानंतर आपल्याला नक्कल मिळते, त्यामुळे आपणही बऱ्याचदा त्या गोष्टीकडे फारसं लक्ष देत नाही. परंतु आमची अशी आपल्याला विनंती आहे की एकाच वेबसाईटवर फक्त मोबाईल नंबर टाकून आपण तुमच्या गावाचे सर्व रेकॉर्ड उपलब्ध आहेत ते अधिकृत सही शिक्क्याचे रेकॉर्ड तुम्ही मोबाईलवर डाउनलोड करू शकता. त्याची तुम्ही 50-100 कितीही प्रिंट काढले तरी त्या अधिकृत कायदेशीर आहेत. पुन्हा पुन्हा तुम्हाला नकला काढायची अजिबात आवश्यकता नाही. बाहेरचे कॉन्ट्रॅक्ट लोक नेमले त्यांच्याकडनं खूप चुका झाल्या तर त्या दुरुस्त दोन्ही खात्यानं करून घ्याव्या. आणि तिथं आम्हाला आता मी बऱ्याच वेळा येतो, तुम्ही पाहिले तहसीलदार कार्यालयातसुद्धा येतो. सर्वसामान्य लोकांची कामं होत नाही. आज प्रदीप काळभोर हरपळवाडीचे आहेत, 3 महिन्यापूर्वी अर्ज दिला आहे मोजणीसाठी, त्यांना कागदपत्र पाहिजे. आज हे प्रशांत दळवे त्यांना टिपण उतारा मिळत नाही, सर्वे नंबर मिळत नाही. आणि ह्या लोकांना सर्वसामान्य माणसाला तिथे हेलपाटं घालणं परवडत नाही. माझ्यासारखा एखादा येतो तर तिथे ही अडचण होती. तर त्याच्यासाठी काय करा? पहिला आपण जे सांगितलं की टिपण उतारा काही लोकांचा काही क्षेत्राचा मिळणार नाही, काही हरकत नाही. माझं आपल्या सगळ्यांना सांगणं आहे आणि आपल्या माध्यमातूनही सगळ्यांना सांगा की टिपण उतारा नसला तरी गाव नकाशावरील सर्वे नंबरचा जरी उतारा मिळाला तरी आम्ही आमच्या मुख्यालय सहाय्यक किंवा कार्यालय स्टाफला सांगितलं की केवळ गाव नकाशावरच्या नकलेवर सुद्धा मोजणी अर्ज स्वीकारायचा आहे. टिपणाची कंपल्शन बिलकुल आम्ही केलेली नाही. फक्त ते आपल्या माध्यमातून सर्वांना सांगा की टिपण नसेल. आता तर आम्ही त्यासाठीच आज आलो की तुम्ही टिपण इथंच बघा, तुम्हाला इथं लक्षात येईल की सर्व टिपण इथं स्कॅन केले. दुसरी एक विनंती, सर्वे नंबरचे रेकॉर्ड म्हणजे सर्वे नंबरचे उतारे नसतील चालतील, पण सर्वे नंबर हे गाव कामगार तलाठ्याच्याकडे उपलब्ध व्हावे.
सर्वे नंबर जे आहेत का नाही, नंतर गट बदलले, आमच्या इकडे 4 वेळा बदलले, काय काय गावचे 2 वेळा बदलले, पण त्याचा जो मूळ सर्वे नंबर आहे तो सर्वे नंबर तलाट्यांच्याकडे मिळत नाही, तर तो उपलब्ध करून द्यावा ग्रामपंचायत. आम्ही आता त्याचं सगळं स्कॅनिंग करून त्याची डिजिटल कॉपी केलेली आहे. आम्ही त्या सर्व कॉपी संबंधित ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्याकडे आम्ही ती प्रत करून देतो. सॉफ्ट कॉपी देतो आणि हार्ड कॉपीमध्ये पण एक प्रत देतो. सर्वसामान्य लोकांना तिथं यायला हो, नको. बरोबर. आम्ही उद्याच या आपल्या इथल्या महसूल अधिकाऱ्यांना आम्ही उद्याच या निमित्ताने करतो. धन्यवाद.